आज उल्हासनगर मध्ये आलेलो आहे। आज इथे आमचे बाबूराव घोडबोले हे भैयासाहेब आंबेडकर नगरचे भारतीय दलित प्रांताचे पहिले अध्यक्ष होते आणि उल्हासनगर मधल्या स्लम मध्ये राहणाऱ्या लोकांनी मला त्या काळामध्ये फार मोठा पाठिंबा दिला होता। भारतीय दलित प्रांताच्या छावण्या प्रत्येक वस्तीमध्ये होत्या आणि बाबूराव घोडबोले हे अत्यंत ऍक्टिव्ह होते। त्यांच्यामुळे या ठिकाणी माझी ओळख चांगली झाली या भागामध्ये आणि सातत्याने मोर्चामध्ये आंदोलनामध्ये या भैयासाहेब आंबेडकर नगरचे लोक मोठ्या संख्येने असायचे। त्यांचं निधन झाल्याची बातमी मला समजली आणि आज या ठिकाणी भगवान भालेराव यांनी मला माहिती दिली आणि मी आज या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलेलो आहे। एक तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज कल्याणमध्ये भिवंडी आणि कल्याण या 2 लोकसभा मतदारसंघाची सभा माननीय नरेंद्र मोदी यांची आहे आणि माननीय प्रधानमंत्री आज कल्याणमध्ये येणार असल्यामुळं त्या सभेला मला जायचं आहे। तर या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे त्यामध्ये आमच्या महायुतीला 40 पर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। देशभरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं लोक आमच्या पाठीशी उभे आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये देशाचा गेलेला जो विकास आहे, सर्वसामान्य माणसांचे बँकेमधले अकाउंट उघडण्याचा विषय असतो, जनधन योजना जी आहे त्या अंतर्गत, त्यानंतर मुद्रा योजनेचं लोन असो, त्यानंतर उज्ज्वला योजनेचं गॅस सिलेंडर असो, प्रधानमंत्री आवास योजनाची घरं असो, शौचालय असो, अशा पद्धतीचे अनेक जे कामं आहेत ती सर्वसामान्यांच्यासाठी केलेली आहेत आणि त्यामुळं देशातला जो मोठा समाज आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमची एनडीए अत्यंत भक्कम आहे, मजबूत आहे आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये देशामध्ये 400 पर्यंत जागा आणि महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। संविधान धोक्याचा असा प्रचार केला जातो। संविधान धोक्यात नाही, त्यांचे पक्ष धोक्यामध्ये आहे। एक तर काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचे पक्ष धोक्यात आहे, त्यांच्यासोबत लोक राहिलेले नाही आहेत आणि नरेंद्र मोदी हा खमक्या नेता त्यांना मिळालेला आहे। म्हणजे काँग्रेसला सत्तेपासून पाय उतार करण्याचं सामर्थ्य असणारे नरेंद्र मोदी जे आहे आणि त्यांनी भ्रष्टाचारावर जबरदस्त हल्ला करून त्यांनी जनमत आपल्या बाजूला वळवलं आणि लोकांनीच नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला देशाचा विकास करायचा आहे। संविधान बदललं जाणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणी बदलू शकत नाही। जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही, परंतु विरोधी पक्षाचे लोक मात्र त्यांच्याकडे इतर मुद्दे नसल्यामुळं संविधान धोक्यात आहे आणि 400 पार जागा केल्या की ते संविधान बदलतील असा काहीतरी चुकीच्या पद्धतीचा अर्थ लावून ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, दलित समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत। माझं देशभरातल्या दलितांना, महाराष्ट्राच्या दलितांना, उल्हासनगरच्या दलितांना माझं नम्र निवेदन आहे, बाबासाहेबांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहेत, जी कामं काँग्रेसच्या काळामध्ये होऊ शकली नव्हती आणि संविधानाला माथा टेकून शपथ घेणारे नरेंद्र मोदी संविधान कसं बदलतील, पण मुद्दाम अशा पद्धतीची खोड काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही। SC ST OBCच्या आरक्षणाला बिलकुल धक्का लागणार नाही आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदीजी सगळ्या देशभरामध्ये फिरतायत, मतं मागण्यासाठी फिरतायत। आम्हाला लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे, आमचा अजेंडा आहे तो लोकांसमोर मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, आम्ही काय कामं केलेले ते सांगण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि मतदार मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहेत अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे आम्हाला प्रचंड मोठं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। कालच प्रकाश आंबेडकरांची सभा झाली उल्हासनगरमध्ये, त्यामुळे सगळ्यांमध्ये म्हणतात की भाजपाला झोपवून टाका आणि विरोधात मतदान, भाजपाला झोपवून टाका। ठीक आहे, भाजपला झोपवून टाका हे त्यांचं म्हणणं असेल, पण भाजप तर झोपणार नाही आहे। भाजप दुसऱ्यांदा झोपवण्यासाठी मैदानात उतरलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा
भाजपसोबत आहे, तो बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आहे. त्यामुळे जरी लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, जरी प्रकाश आंबेडकर बोलले असतीलही तरी भाजप झोपणार नाही. भाजप जागी आहे आणि जागी राहून देशाचा विकास करणार आहे. एक मिनिट.